धाराशिव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांचा खरपूस असा समाचार घेतला। त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांचं भाषण आहे। माझी काय विनंती आहे, तुम्ही तिकडे सावलीला बी उभारला तर जमते, उका ब्या जवायला अरे लय ऊन आहे रे बेकार। चलो दे मग आता काय तसं आहे। लोकसभा निवडणुका 2024 या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या प्रचार सभेचं आयोजन या ठिकाणी केलंय। या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय धीरजजी पाटील साहेब, सन्माननीय माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेबांचे नातू बाबूराव भाऊचे चिरंजीव आणि आमच्या खांद्याला अगदी संकटाच्या काळात सुद्धा खांद्याला लावून काम करणारे आदरणीय अभिजितजी चव्हाण साहेब, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊजी जगदाळे साहेब, आणि मला वाटतं ज्यांना आलुरे गुरुजी मधुकरराव चव्हाण साहेब यांच्यापासून ह्या भागाचा अभ्यास आहे, ह्या भागात एक अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून आणि प्रत्येकाला आपलंच वाटणारं व्यक्तिमत्व म्हणून या पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे आम्हा सर्वांचे रामचंद्रजी आलुरे साहेब, आदरणीय धैर्यशीलजी पाटील, जगुदाजी, ऋषीभैया मगर, आदरणीय कमलाकरजी चव्हाण, राजामतजी पठाण, सत्यवान भाऊजी सुरवसे। खरं भाऊचं भाषण ऐकायला सगळ्याला आवडतं, पण आता उन्हामुळे म्हणलं भाऊ जरा राहू द्या एवढ्या वेळेस। आदरणीय दुळप्पा रक्षे, दुळप्पाने तर सगळं धुवूनच काढलं सगळं नाही, आणि त्यांचं काही चूक नाही। मला आठवते 2019 ला निवडणूक झाली आणि 2020 ला आपलं तळ भरलं होतं आणि पाणी सोडत नव्हते, आठवते का नाही? ह्या माणसानं चिंचकाने बसून कुठून तरी फोन लावला होता मला, काय का चीज ती, आणि तिथून फोन लावल्या अधिकाऱ्याला बोलून आपण पाणी सोडायला लावलं होतं, आठवते का नाही? ती फोन काय होते म्हणले त्याला जरा सांगा जाऊन काय होते। सन्माननीय शिवराजजी खोबरे सर, सतीशजी गिराम, राहुलजी नकाते, अंबादासजी माळी, विनोदजी डवळे, भीमाशंकरजी गिराम, नितनजी महाजन, श्रीकांतजी जोकार, बरं झालं कोणतरी जोकार आहे म्हणलं आपल्याकडे, मला वाटलं सगळंच गेले काय की। व्यासपीठावरील सगळे मान्यवर कोण राहिला असलं तर आदरणीय व्यासपीठ म्हणतो, आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि बंधूंनो, आणि त्या बी जोकारबाबत काळजी करू नका। कसं आहे आता अडचणी सगळ्याला येतात, आता अडचण अख्ख्या महाराष्ट्रात अशोकराव चव्हाणापासून ते सगळ्यालाच अडचणी येतात। त्याच्यामुळे मुख्यमंत्री झालेले, मंत्री झालेले, आमदार झालेले, खासदार झालेले माणसं अडचण आहे म्हणून चालतात। असो, आपल्याला त्यांच्या अडचणीत काय भर घालायची नाही। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, 5 वर्षापूर्वी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं या भागाचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, आणि त्यावेळेस मी एक तुम्हाला वचन दिलं होतं की ओमराजे फक्त तुम्हाला निवडणुकीपुरता दिसणारा खासदार न राहता अखंडपणे 5 वर्ष तुमच्या संपर्कात राहून तुमच्यासाठी झटणारा, काम करणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी असेल, आणि ते वचन मी पाळलंय। आता खासदार संपर्कात नाही राहिला तरी माझ्या आधीच्या खासदाराची लगेच जाहिराती यायच्या, खासदार दाखवा 500 मिळवा 6 महिन्यात। सुदैवानं मागच्या 5 वर्षात कधी माझी जाहिरात आली, कारण ही खासदार फिरतय सारखा। एक खासदाराचा मतदारसंघ म्हणजे 6 आमदाराचा मतदारसंघ असतो, म्हणजे 6 आमदार जेवढं फिरते तेवढं एकल्या खासदाराला फिरावं लागते। 6 आमदार जेवढा संपर्क ठेवते तेवढं एकल्या खासदाराला संपर्क ठेवावा लागतंय।
आणि 6 आमदार जेवढे फोन उचलते तेवढे एकट्या खासदाराला फोन उचलावं लागतंय. तेव्हा लोक म्हणते की खासदार संपर्कात आहे. आता बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, आता माझ्या संपर्काची बी ह्यांना अडचण व्हायला लागली. संपर्कात नाही राहावं तरी जाहिरात, संपर्कात राहावं तरी नावं ठेवते ती. आता मला सांगा, माझं गणित तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. माझा फोन नंबर असणारी लोक, खरं खरं बरं का, ज्याच्याकडे माझा फोन नंबर आहे, जे मला फोनवर बोललंय तेवढ्यानेच हात वर करायचं. खरं खरं सांगायचं. कशी जख मारायची आता? याच कारण असं आहे की माझा नंबर जे आहे ते दवाखान्याच्या बाहेर लिहिलाय, माझा नंबर तहसीलच्या बाहेर आहे, माझा नंबर पंचायत समितीच्या बाहेर आहे, माझा नंबर MSCB ऑफिसच्या बाहेर आहे, माझा नंबर बँकेच्या शाखेच्या बाहेर आहे. जिथं जिथं म्हणून सामान्य माणसाचं प्रशासनाबरोबर काम पडतं त्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या हक्काच्या खासदाराचा नंबर लिहिलेला आहे. आणि हा नंबर सहसा असे लिहिलेले नंबर कवा लागत नसते, पण ही नंबर लागणारा बी आहे. आणि नाही बी लागला तरी माघारी फोन करून विचारणार आहे की बाबा फोन केलतास, काय काम होत. आता सरळ साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो. मी हे काम फक्त काल निवडणूक लागली म्हणून आज करत नाही, नाहीतर पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्याने बऱ्याच असतात. 5 वर्ष कावा बघायचं नाही, निवडणूक लागली की यायचं तुमच्या इकासाचं भरतं आणायचं. तुला भलतं येते. मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की कोरोना झाला, कोरोनाच्या काळात जेव्हा पेशंट गावगाव निघत होते, त्या प्रत्येक गावात लोकसभेच्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक गावात पेशंट निघालेला जायचं काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं त्यावेळेस केलेलं आहे. पाहुणो, त्यावेळेस निवडणूक नव्हती कुठली, त्यावेळेस प्रचार नव्हता कुठला, त्यावेळेस कोण म्हणत नव्हतं का गावाला आला हो. पण माझा मतदार, माझा ज्या लोकांनी मला परिवाराप्रमाणे निवडून दिलंय, घरातला सदस्य म्हणून निवडून दिलंय, ती माझा परिवार अडचण असताना सुद्धा माझी जबाबदारी आहे की त्याच्या संकटाच्या काळात त्याच्या गावात जाऊन त्याला काय अडचण आहे, काय उपाययोजना करायला लागला, तुम्ही तपासण्या करायला लागला का, हे विचारणं माझं काम आहे. आणि जवळपास 20 ते 22 लाख रुपयाच्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या सुद्धा त्या काळात आपण त्या ठिकाणी दिल्या, जेणेकरून लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. एवढंच नाही, कुणाला ऑक्सिजनच्या बेडची गरज लागली, कुणाला व्हेंटिलेटर बेडची गरज लागली, कुणाला औषधाची गरज लागली, कुणाला दवाखान्याची गरज लागली, त्या प्रत्येक क्षणात 12 महिने 24 तास प्रत्येक सेकंद तुमचा ओमराजे त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध होता आणि तुमच्या समस्या सोडवत होता. आपल्या माध्यमातून कोविडचं एक 100 बेडचं हॉस्पिटल आपण धाराशिवला सुरू केलं, ज्याच्यात 50 बेड ऑक्सिजनचे होते. कुठल्याही माणसाचा मृत्यू ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण त्या कोरोनाच्या काळात काम केलं. आता बांधवानो, मला आपल्याकडे यायचंय, फोनवर यायचंय. माझ्या फोनवरच लय नावं ठेवायली ती. आता पलीकडे तर अशी गत झाली आहे, भारतीय जनता पार्टीत नेत्याची चेंगरा चिंगरी व्हायची पाळी आली. नेत्याची चेंगरा चिंगरी, इतकी नेते झाले, प्रचंड नेते. आता आपल्याकडच घ्या, तुम्ही आपल्याकडचं घ्या. राणा पाटील तिकडच, सावंत तिकडच, राजाभाऊ राऊत, कसं तरी बसवराज पाटील होता आम्हाला सांगायला, ती बी थांबा जरा. ज्ञानराज चौगुले तिकडच, रवी गायकवाड तिकडच, अभिमन्यू पवार तिकडच. अरे त्या खेकड्याला सारखं ही करत जाऊ नका, काही करत नाही. त्यानं जेवढं आवाज करेल तेवढे मतं वाढतात आपले, काय काळजी करत. उलट तुम्ही खेकड्याला विनंती करत जावा की साहेब सारखं बोलत जावा आमच्यावर, म्हणा तुम्ही सारखं बोलला की आमची सारखी मतं वाढतात म्हणायचं, तुम्ही बोलत जावा. बांधवानो, येतो तिथे बी. मला तुम्हाला माझा हिशोब सांगायचा. माझ्या एका फोनवर 800 ते 900 फोन येतात रोज, 800 ते 900. माझ्या फोनचं CDR बी मिळू शकतंय, कॉल डिटेल रेकॉर्ड. माझ्या फोनचं कॉल डिटेल रेकॉर्ड काढून बघा. एका फोनवर 800-900 पेक्षा कमी फोन, असे 4 फोन आहेत. म्हणजे 800 जर आपण वरच सोडून देऊ, 8 चोक किती झाले, 3200.
म्हणजे दिवसाला 3200 फोन त्या ठिकाणी माझ्याकडे येतील. आता हे म्हणतात फोन काय होतंय, फोन काय होतंय. आता ही 3200 फोन लावणारे तरी खुळे असतील, नाहीतर मी तर खुळा असेल. आता 3200 फोन जर रोज येत असतील, त्याच्यातले बी आपण 2200 सोडून देऊ. देवाला सोडित नव्हता तसं सोडून देऊ. 1000च धरू. 1000 फोनचा माझा रोजचा जर संपर्क असेल तर 10 दिवसाचं किती झालं? 10,000. 1 महिन्याचं 30,000. वर्षाचं 12 3,60,000. 1 वर्षाला 3,60,000 झालं तर 5 वर्षाचं करा की हिशेब. नाही तर डॉक्टर पाटील 40 वर्ष राहिलेलं कळालं नाही आपल्याला. आपल्याला वाटलं 4च दिवस राहिले काही. 3,60,000 वर्षाला तर 5 वर्षाचे 5 त्रिक 15 6 पंचे 30. 18 लाख लोकांचा माझा 5 वर्षातला फोनवरचा संपर्क आहे. आता कसला बी माईचा लाल आला तर ह्या 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करू शकत. आणि या 18 लाख लोकच माझे प्रचारक आहेत. प्रत्येक गावात आहे. या बिचाऱ्याचं कुणाचा डीपी मिळाला असेल, हो, कुणाचं वारसाचा फेर वाढला असेल, कुणाचं पाणी सोडायचं काम झालं असेल, कुणाची मंडळी डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्यावर त्या बिचारीला 2 बाटल्या रक्त मिळाला असेल, कुणाचं पीक कर्ज मॅनेजर वाटत नव्हता त्याचं द्यायला लावलं असेल, कुणाचा अकाउंट होल्ड केलेला असताना विम्याच्या अनुदानाचे पैसे द्यायला लावले असतील, कुणाचं दवाखान्यातलं झालेलं 5,000 2,000 बिल आपल्या फोनमुळे कमी झालं असेल. बांधवानो, कोण माझे अपंग भगिनी त्या ठिकाणी एसटीत बसून मला फोन लावते की दादा मला जागा दिना गेली, एसटी गच आहे, मला सांगा. तेवढ्या साधारण महिलेला सुद्धा जिल्ह्याचा खासदार असणारा माणूस आपला वाटावा ही आपलेपणा या ओमराजेनं तयार केला. कुठल्या ड्रायव्हरची गाडी पंक्चर झाल्यावर आपण ज्या कण तामी दिली असेल त्याला हिनवणाऱ्या माणसाला मला इतकंच विचारायचंय की ज्या कण तामी दिलेलं काम त्या बिचाऱ्याला मदत तर झाली. आम्ही डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये जंगली रमी तर खेळत नाही की बसलो. जंगली रमी खेळण्यापेक्षा ज्या आम्ही दिलेली काय वाईट आहे का? कारण जंगली रमी खेळून फक्त पैसे भेटतील, पण ज्या कंट आम्ही ज्या डायव्हरची ज्या किन्नरची दिली त्याचं मत मात्र मला आज खास हमखास मिळतंय एवढं मला माहिती. ती हिनवते, आपल्याला हिनवते, म्हणते ही चिल्लर काम आहे. आज झकमारीच्या तुझी गाडी अंधारात पंक्चर झाल्यावर तुझ्या गाडीची आग नसल्यावर तू काय करशील? तू काय करशील? ज्या माणसाकडून काम होईल आणि जी माणूस आपला वाटतंय अशा माणसाला फोन करशील. आणि माझं नशीब आहे की त्या साध्या ड्रायव्हरला किन्नरला ही ओमराजे आपला वाटला, त्या बिचाऱ्यानं आपलेपणातनं माझा त्या ठिकाणी फोन केला आणि मी बी नाही डगमगलो. आपला माणूस पाडून जॅक बी दिला आणि टामी बी दिलं आणि पंक्चर बी काढलं की म्हणा तुला काय वाटायचं. आता ही काय म्हणते माहितीये का? आपल्याला चिल्लर आहे म्हणते सगळं. आता बघा, आपलं काम चिल्लर, तुमचं केलेलं काम चिल्लर, मी खासदार चिल्लर, अरे आम्ही सगळे चिल्लर असतात. तर आता जेव्हा मतदान लागलंय तेव्हा आता मत मागायच्या टायमाला ह्या चिल्लर माणसाचं मत लागणार आहे का नाही तुम्हाला? मग मत घेताना मत लागतंय? नाही नाही, मत घेताना मत लागतंय, काम करताना काय दुखतंय का? मग दुखतंय. बांधवानो, मला आपल्याला एवढंच आवाहन करायचंय की आपल्याला चिल्लर म्हणणाऱ्या, आपल्या कामाला चिल्लर म्हणणाऱ्या लोकाला येणाऱ्या 7 तारखेला आपल्या चिल्लर मंडळीचा असा बंदा हबाडा दाखवायचा आहे की पुन्हा म्हणून उभा राहायचा नाद करेल. बांधवानो, आता बघा, आपल्याला म्हणते निष्क्रिय आहे, आपल्याला म्हणते काम करत नाही, साधा आहे. अरे मग तुम्ही भारतीय जनता पार्टी आखी तुमच्याकडे, हो, पुन्हा आमच्यातलं 40 बोके 50 खोके देऊन घेतलेले ती बी तुमच्याकडे. मला वाटलं आमचं असं दुःख नाही काय की बघूच तर जगदाळे साहेब तुमचं बी गाड्या नेलं आणून. आम्हाला वाटलं आमच्या एकट्याचाच बांधणी आलाय काय की आम्हाला दिली मशाला आणि ह्यांना दिली तुतारी. पुन्हा मला शंका आली होती अभिजित भाईचा बी हात नीती काय की काढून. आपल्यातल्या काही खिडक्या गेल्या तुम्ही काळजी करू नका, पण काँग्रेसची काही नेते मंडळी गेले. पण बांधवानो,
काँग्रेसवर सुद्धा पाळी आली असती. केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांचं चिन्ह वाचलंय. जर ते आमच्यासारखा प्रादेशिक पक्ष असता तर त्यांचा बी हात काढून घेतला असताना आम्हाला बासरी घ्यायची पाळी आली असती पुन्हा. आता मला सांगा, राष्ट्रवादीचे 38 बोके त्यांच्याकडं, सेनेचे 40 बोके त्यांच्याकडं, ही 2 पक्ष फोडून पुन्हा काँग्रेसचा राहिला सायला सर्व गोळा करून त्यांच्याकडं. आता मला विचारायचंय, एवढं सगळं आल्यावर तर कॉन्फिडन्स यावा की आता आपलं येतंय म्हणून. तरी बी नाही थांबले, पुन्हा त्या मनसेच्या इंजिनकडे गेले. म्हणले तुम्ही बिनशर्त आम्हाला वाढायचं काम करायचं. ती बी लागलंय वाढायला बिनशर्त. आता यांना जागा ना जुगा लागलंय वाढायला. आता म्हणलं एवढ्यावर तरी यांचं जरा कॉन्फिडन्स आला असं. अजून बी नाही. तुम्हाला सांगतो, इतका खटाटोप करून एवढं सगळे नेते मंडळी घेऊन बी ह्यांना आत्मविश्वास ना. पुन्हा म्हणले मोदी साहेब तुम्हीच येऊन काहीतरी बघा म्हणले आमच्याकडे, आमच्याच्यानं तर काही जमाना गेलंय. त्यांना बी बोलवलं. मला काय म्हणायचंय, मी निष्क्रिय आहे, माझं काही काम नाही, माझा काही संपर्क नाही. मग माझ्यासारख्या चिल्लर माणसाच्या विरोधात एवढ्या जोर बैठका का काढायला लावलं मला? ज्या अर्थी देशाच्या पंतप्रधानाला ओमराजेच्या विरोधात सभा घ्यायला इथं यावं लागतं, ह्याच्यातच ओमराजेचा विजय आहे बांधवाने. आता आपली जबाबदारी काय सांगू का? सगळा खेळ खंडोबा केलेला असताना आता पैसे तर रोज वाटायला लागली ती. मला कळालं चैत्रात सुद्धा बोकडं खाऊ घालायली ती म्हणून. बांधवानो खाऊ द्या. आता मला सांगा, उद्धव साहेबांनी यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. उद्धव साहेबांनी एवढं केलेलं असताना सुद्धा भाजपचं गबाळ दिसलं की तिकडं झक मारली, कोलांटी उडी हाणली. मग मला काय म्हणायचंय, अशाच झक मारलेल्या माणसाला तिचं 5,000 घेऊन आपण बी झक मारली तर बिघडलं कुठं म्हणावं? मग जे केलंय ती बघायला लावलं पाहिजे का नाही? त्यानं एवढं केलेलं असताना एवढी कोलांटी उडी हाणली मोठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आपण नुसतं 5 घेऊन दणका दिला मशालीचा तर काय फरक पडायला लागला? पटलंय माझं. लक्ष्मी आहे नाही म्हणू नका. भांडून घ्यायची, भांडून घ्यायची. साहेब म्हणायचं पलीकडच्या गल्लीला अजून 10 कार्यकर्ते आहेत, अजून जर 5-5 न दिलं तर तेवढे येते म्हणायचं. उगत दण खाऊन घ्यायचं. मला कळालंय 5 देणार आहे ती म्हणून एकाला. आपण पुढारीने येऊ दिलं खाली तर तुमच्याकडे खरं आहे. त्यामुळे पुढाऱ्याला बी जरा दम खाऊन घ्या. म्हणणं 5 न आलाय तू एवढंच कसं द्यायला, हे बी बघा. अरे त्यांचं नुकसान करू नका रे तुम्ही. त्यांचं एक मिनिट मला सांगा, आपले जसे कार्यकर्ते रणांगणावर फील्डवर आहे त्यांचं कुठं दिसायलंय का तुला? ते काय करते, ती जेवढं पैसे टाकतील तेवढंच पाय चालते. तेवढं पाय चालायचं संपलं की दादा पैसे. तुम्ही एकदा तरी आला माझ्याकडे, बिन बाबा आपली फुल चार्ज झालेली बॅटरी, थांबायचंच काम. आता बांधवानो, ही माणसं मला संपर्काच्या बाबतीत बोलू शकत नाही का? कारण ह्यांच्यासारख्या आपल्या 7 कारखानं आणि 150 संस्था नाही. आपला 24 तास वेळ कुणासाठी आहे? त्यांना त्याच्यातून टाइम भेटला तर मग तुमच्याकडे टाइम आहे. आणि हिथं कसं आहे 24 तास, म्हणून माझ्याच्यानं देणं होतंय. आता बांधवानो मला सांगायचंय, एक गोष्ट मला सांगायची की माझं ठळक काम विचारते. मी काम बी केलंय, मला ती सांगावं का वाटलं नाही, कारण जनतेच्या पैशातून जनतेचं केलेलं काम आहे. आपण का भूषण हाणायचं फुकट? पण काय झालं, ह्यांना कुळवाने काय झाले, यांच्याकडे झाली ती 8 आमदार, पुन्हा 2 फुल, 1 हाफ, ती 3. ती काय झालंय, माणूस बी भेटला बिस्किट टाकणार आलंय म्हटली. मग ती जेवढं बिस्किट टाकत तेवढी रोज ही वाह 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 करी हिंडायला लागली. म्हणलं हिंडला का आता? म्हणून मला ही सांगायची पाळी आली बांधवानो. माझं पहिलं काम आहे धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल, जी ओमराजेनं उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतलं, चालू केलं.
पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेज मधून बाहेर पडते. ही कॉलेज बांधवानो आपण कुठं केलं? धाराशिव. असंच 91 ला मंजूर झालं. पण तुमच्या पटुशा पाटील घराण्यानं कुठं केलं? नेरूळ, मुंबई. का म्हणली इथं काय माणसं राहतील का? इथं जनावरं राहतील. ती माणसं खरी कुठं राहतील? ती मुंबईला, नेरूळला. आणि ती मला विचारतय काय म्हणतोय, उस्मानाबादला धाराशिवला मंजूर असलेला पुरावा दाखवा. त्याला म्हणलं मी काय धोत्रावर येऊन करतो का? म्हणलं मी त्याला विचारलं, अरे साधं घरकुल ग्रामपंचायतीकडून घ्यायचं असेल तर आधी माणसाला अर्ज करावा लागतोय पंचायतीकडे की बाबा माझा असं ना असं आहे आणि मला घरकुल द्या म्हणून. आणि आपण घरकुल जर धाराशिवला मागलं तर घरकुल धाराशिवला देईल. आणि आपण झकमारी केली मुंबईला मागितलं तर धाराशिवला कोण त्याचा बाप देईल का? तू झक मारली, तू मागितलं कुठं? मुंबई, नेरूळला. मग सरकार काय पिसाळ कुत्र चावलंय का इथं द्यायला? आपल्याला विचारते, त्याला वाटतं आपल्याला काही कळत नाही का? मग त्या दिवशी असा भूत आणल्यावर अजिबात बोलला नाही. पत्रकार परिषदेच्या नंतर एक शब्द बोलला नाही. पुन्हा पुढच्या वेळेस म्हणतंय आम्ही बघा फरक बघा, हिथलं मेडिकल कॉलेज इथं करायचं सोडून हिथल्या मतावर आमदार मंत्री झालेला माणूस कुठं करतय? टीबी 91 ला. आणि कुणाच्या मालकीचं? स्वतःच्या खाजगी मालकीचं. हिथं दुसरा माणूस मंजूर करतय, कुठं करतय? टीबी साधा खासदार आहे, मंत्री. टीबी 2.5 वर्ष फक्त, त्यातले बी 1.5 वर्ष कोरोनात गेलंय. 1 वर्षात धाराशिव मध्ये करते. मालकी कुणाची? 100% शासनाची. ती कॉलेज मालकी कुणाची? हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज. आणि बांधवानो जबाबदारीनं बोलतोय, 1991 पासून ते आज 2024 उजाडलंय. एक तरी शेतकऱ्याचं लेकरू फुकट डॉक्टर केलेलं डॉक्टर पाटलानं, राणा पाटलानं, अर्चनाताईनं दाखवावं. मला माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. एक तरी करणार नाही. कारण 1.5 कोटी रुपये फीस आहे मामा एका मेडिकलच्या ऍडमिशनची. किती? 1.5 कोटी बुडून कशाला करते शेतकऱ्याचं? मला वाटतं हा फरक आहे. ओमराजेनं हितच केलं. ओमराजे पार्टनर नाही बरं का कुठं त्याच्यात. सगळं 100% शासन. आपलं मन निर्माण आहे. आपल्याला पैसे लागत नाही, लोक पैसे दिलेत आपल्याला. ही पहिलं काम. दुसरं ही काय म्हणी, त्या मेडिकल कॉलेजवर आम्ही फुकटचा इलाज करतो म्हणे. कुठं? नेरूळला. तुमच्याकडचे बी जे कोण लोक नेले असतील त्यांना मला जाहीर सांगायचंय की तुमचा आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड घेतल्याशिवाय तुमचा इलाज हे करत का घेते? आधार कार्ड आणि रेशन कार्ड महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्याच्यात दवाखाना इलाज करताय. पैसे कोणाकडून घेताय? सरकार. आता सरकारचे पैसे म्हणजे परत कोणाचे पैसे? मग मला सांगा, ह्या पटुशानं काय करायचं? दवाखान्याचं तुमच्या माहितीसाठी 2012 ला ही योजना त्या हॉस्पिटलला लागू झाली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर माहितीच्या अधिकारात मी काढलंय. ह्या माणसानं 12 ला 25 पेशंटवर 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2 का 2.5 लाख रुपये बिल शासनाकडून घेतलं. 13 ला तुमच्या माहितीसाठी किती पेशंट रे? 35 का? 35 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या. 35 पेशंटला खोल फिटिंग किती? 138 वेळा. मग मी म्हणलं ती माणसं तर आणून दावा आहे ती का? दावली नाही ती. आणि त्याच्यासाठी 10 लाख रुपये पैसे कुणाकडून घेतले? आणि पुन्हा तर 8 पेशंटवर 9 पेशंटवर 80 प्रकारच्या खोल फिटिंग. म्हणलं ते 8 तरी आण. आणि त्याच्यासाठी 11,32,000 रुपये कुणाकडून घेतले? अशा पद्धतीनं राणा पाटलानं 18,74,32,000 इतकी रक्कम शासनाकडनं घेतली तुमच्या इलाजाच्या नावावर. आणि हिथं भूषण आणतंय फुकट करता जोड्यानं आणलं पाहिजे का नाही? पुन्हा बोलला नाही मी बोलल्यापासून. गचगार पडले, थंड पडले. बांधवानो ही परिस्थिती. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की ओमराजेनं पहिलं काम मेडिकल कॉलेजचं सांगितलं. दुसरं RDSS नावाची योजना आहे केंद्र सरकारची. याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो. ओमराजे या योजनेचा अध्यक्ष होता. मागच्या 5 वर्षात 1303 कोटी 70 लाख रुपयाचे
40 नवीन 33 केव्हीचे सबस्टेशन तुमच्याच ओमराजेनं या धाराशिव जिल्ह्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतलेत आणि त्या 40-33 केव्हीच्या सबस्टेशन मध्ये आपल्या तुळजापूर तालुक्यातले 7 आहेत. त्याची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. पिंपळा देवकुरोळी 1, कारला खंडाळा 2, टेकरी 3, नंदगाव 4, वडगाव गट्टी 5, तावगड तामलवाडी औद्योगिक विसार. मला वाटतंय 7 सबस्टेशन तुम्हाला त्या ठिकाणी 33 केव्हीचे तुमचाच खासदार ओमराजे निंबाळकरनं मंजूर करून घेतले. जे जुने सबस्टेशन आहेत तिथं ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर 6 ठिकाणी काटी, तामलवाडी ग्रामीण, वरटी, मंगरूळ, बारूड आणि तुळजापूर ग्रामीण या 6 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि क्षमता वाढ शहापूर आणि माळुंब्रा या सबस्टेशनच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढायचा निर्णय घेतलाय. 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी एका झटक्यात आपण ह्याच्यात मंजूर करून घेतले आणि 1550 जी डीपी तुमचे 63 आहेत ते 100 न करायचा निर्णय घेतलाय. ह्याच्यासाठी 1303 कोटी 70 लाख रुपयाचा निधी तुमचा खासदार या योजनेचा अध्यक्ष ओमराजे निंबाळकरनं इथं मंजूर करून घेतले. तरी बी माझं लेकरू जर कोणी दुसऱ्याच्या काकाला हाणून दाखवायचा प्रयत्न केला तर नाकावून वळका. लय नाद आहे खोडी. लेकरू आमचं न्यायचं काकाला सांगायचं कस काय दिसतंय आपलाय म्हणून पण नाकावून उघड पडतंय. बांधवानो ह्याचा अध्यक्षच मी आहे आणि मी केलेलं त्याचे प्रोसिडिंग आहेत. क्रमांक 2 ही. क्रमांक 3 आपल्या माहितीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 133 किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यासाठी 89 कोटी रुपये आपण खर्च केले. तीही कामं रस्त्याची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात आपण केले. सगळ्यात महत्वाचं चव्हाण साहेबांनी ज्या 21 टीएमसी पाण्याची मुहूर्तमेढ घातली होती. रामदारा तलाव बांधून किती वर्ष झाले हो? 15. दाटणी बॅरेज बांधून 15 वर्ष झाले. पण दाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत मधलं काम मात्र प्राधान्य क्रमात नव्हतं. ते काम प्राधान्य क्रमात घ्यायचं काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांनी 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये केलं. जयंत पाटील साहेबांच्या सहीनं तो GR निघाला आणि आपल्या माहितीसाठी 2200 कोटी रुपयाची तरतूद महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाली. त्याच्यामुळे ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेलं बघायला तुम्हाला पुढच्या वर्षी मिळाल हे सुद्धा मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचंय. बांधवानो तुळजापूर ते नळदुर्ग रस्ता 10 मीटर रुंद करण्याच्या बाबतीत 30 किलोमीटर लांबीसाठी 183 कोटी रुपये आपण मंजूर करून आणले. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. नळदुर्ग अक्कलकोट रस्ता 39 किलोमीटरचा 274 कोटी रुपये आपण आणले. तेही काम प्रगतीपथावर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं खासदार निधी 2 कोटी 32 लाख रुपये आपण तुळजापूर तालुक्यासाठी दिला. तोही पूर्णतः खर्च झालाय. 50, 54, 30, 54 मधनं 3 कोटी 25 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेत. जनसुविधेमधनं 80 लाख रुपये दिलेत आणि 25-15 मधनं 1 कोटी रुपये दिलेत. ही का सांगायला सगळं? तुम्हाला वाटायचं की जाखंड आम्हीच 5 वर्ष गेले काही म्हणून त्या दरिद्र्यासाठी आहे. त्यांना ठोकून सांगा चांगलं ठळक काम की म्हणून सांगायला. एवढाच नाही, आलिमको आणि ADIP ची योजना आहे. ही योजना 1976 पासून केंद्र सरकार राबवत आहे. पण 76 पासून 2019 पर्यंत यदापि पट्टुशा खासदारानं राबवली नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं राबवली. आणि कानानं ऐकायची मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, 3 चाकी साधी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, व्हीलचेअर असेल, कमोड चेअर असेल, तुमची अंध व्यक्तीसाठी स्मार्ट स्टिक असेल, स्मार्टफोन असेल, 4 कोटी 61 लाख रुपयाचं साहित्य त्या अपंग माणसाचा 1 पैसाही खर्च न होता ओमराजेनं त्यांना मोफत द्यायचं काम खासदार म्हणून 5 वर्षात केलंय. बांधवानो ही सगळं पारायण करणं गरजेचं होतं म्हणून मी केलं. पण आता ह्याच्यातले सगळे पैसे कुणाचे हो? कसे? सकाळी उठला होता, दात घासायला ब्रश घेतला, GST आहे. त्याच्यावर पेस्ट टाकली, GST आहे. ती केल्याच्या नंतर आंघोळीला गेला, साबण घेतलं, शॅम्पू, आंघोळ करून बाहेर आला, अंडरपॅन्ट घातली, अंडरपॅन्टला आहे का नाही GST, कापड घातली, पुरा खताचं पोतं घ्यायला गेल्यावर त्याच्यावर तर फुटू टाकून GST आहे. बांधवानो त्याच्यानंतर आपल्या माहितीसाठी
माणूस वर गेला तर त्याला पोचवायच्या सामानावर सुद्धा मग जीएसटीनं जमा केलेला तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर आमदारानं खासदारानं उपकाराची भाषा बोलायची का कर्तव्याची का? आम्ही काय गोरधनवाडीची जमीन विकून तुम्हाला पैसे दिलेले, तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च म्हणून ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. पण त्याचाही वेगळा अर्थ काढायला म्हणून बांधवानो मी आपल्याला ही कामं सगळी सांगितली. आता पुढं आपण बघितलं असेल लोकसभेत मी बोलतो का नाही हो, तिकडं माग सावलीला बसून बोलतो म्हणते ती बाबा. बांधवानो थांबा की जरा, कसं व्हायचं एवढं भाषण झालं की तुमचं ऐकतो तोवर गप्प बसायचं. भाषण होऊन तुमचं ऐकल्याशिवाय जा मग माझं भाषण होऊ द्यायचं. पटलंय त्यांना. बांधवानो ओमराजे निंबाळकर पहिला खासदार आहे ज्यानं 71 वेळेस संसदेत चर्चेत भाग घेतला. माझ्या आधी डॉक्टर पद्मसिंह पाटील 5 वर्ष खासदार होते, एकदाही संसदेत तोंड उघडलं नाही. तुमच्या गावाला किती बाऱ्या आले होते, एकदा बी नाही. तुमचे किती फोन उचलले होते, एकदा बी नाही. मग डॉक्टर पाटलाच्या घराला खासदार व्हायचंय कशाला? फक्त प्रतिष्ठा म्हणून भूषणानं हिंडायला. आणि बांधवानो ओमराजेला खासदार व्हायचंय 18 ते 20 लाखाची लोकांची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी व्हायचंय. मी काढलं माझं बोलल्याला, मी काढलं. आता इकडं अंगात आलंय का? इकडचं संपलं. आता मला पुढचं त्यांना शान बस म्हणा तर मी बी टाकून येईन म्हणतो. मी टाकीत नाही पण लय ताप द्यायला काय करू, पुन्हा भाषणच बघावं पुन्हा. बांधवानो मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलाचं आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले. पण मराठा आरक्षणाच्या ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी 1.5 वर्ष आधी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली. त्यावेळेस ओमराजे बोलला, काय बोलला? तामिळनाडू राज्याचं आरक्षण 50%च्या पुढे 78%ला गेल्यावर सुद्धा टिकलं. का टिकलं? तर तवाच्या केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात त्यांच्या बाजूने सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट दिलं. मी मागणी केली आताच्या केंद्र सरकारला की जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं, टिकवावं. बांधवानो माझं ऐकलं असतं ना आरक्षण टिकलं असतं तर ओबीसी मराठा वाद झाला असता का? पण ऐकलं नाही. त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्यासाठी आपण खड्डा खांदून टाकू. खड्डा खांदला आणि पडलं कोण त्याच्यात? टरबूज पडलं. बांधवानो ही परिस्थिती. मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथं बोललो 50%ची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे. हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे. मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय, जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली, तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला का रे? नाही, निषेध तरी केला का नाही? केला नाही. बांधवानो एवढंच नाही, ह्याच्यानंतर जरांगे पाटील उपोषण करायला लागले. आपला आमदार गेला तरी का तिथं? नाही, अजिबात गेला नाही. त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं, ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य करीना गेलं. म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला. जरांगे पाटील फडणवीसला बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला. अरे ती गरीबाचं लेकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडतय, तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तरी तुझी झक मार गप तरी बस ना. तुला कोणी सांगितलंय वचवच करायला? पण त्या फडणवीसचे पाय चाटायसाठी ह्याच नालायक माणसानं सांगितलं की काळा दिवस आहे, निषेध करतो. त्यांच्यावर SIT स्थापन केली तेव्हा पाक वाचवणारी ही अवलाद काल कशी
आठवण झाली रे तिथं जाऊन झक मारायची? तिथं जाऊन कशी झक मारायची आठवण झाली मला सांगा, का आठवण झाली? आता स्वतःची बायको पडतंय ही लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले. अशा संधी साधू लोकांना मला वाटतं तुम्ही हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही करता हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. एक ही दोन झाला की हिशेब त्याचा. दोन लिंगायत समाज 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज हा समाज त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात सर्वाधिक आहे. त्याच्या खालोखाल आपल्या महाराष्ट्रात आहे. या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा ओमराजे निंबाळकर पहिला खासदार आहे. लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्या ही मागणी करणारा ओमराजे आहे. बांधवानो, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय हे दोन्हीच्या दोन्ही विषय लोकसभेत मांडणारा पण ओमराजे निंबाळकर एकमेव आपला खासदार आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगायचं. आता मला यायचंय बाई और बहनों, 2022 तक किसान की आमदनी 2 गुनी कर दी जाएगी. ये है मोदी की. झालं का दुप्पट? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन पाम तेल आयात केल्यामुळं, सोयाबीन आयात केल्यामुळं किती हजाराला आलं? 4,000ला. एका क्विंटलला 7,000 रुपयाचा निबर कुचा खाल्ला. 7,000 रुपये क्विंटलला म्हणलं तर एकरात आपल्या 5च धरलं तर 7×5 35. तर ती वरचं 1000 सोडून देऊ आपण मोदीला शाला. आपल्याला देत नाही ते का 500 त्यांना देऊन टाकू. 6च धरू. 5 क्विंटलचं 6 न 30,000 रुपये. एकरात 30,000 तर 5 एकरात 1.5 लाख. 1.5 लाखाचा निबर कुचा बारक्यातल्या बारक्या शेतकऱ्यांना उत्पन्न मी कमीत कमी धरलंय. 5 क्विंटल पेक्षा जास्तच निघतंय पण कमी धरलंय तरी 1.5 लाख नुकसान आहे. 1.5 लाखाचा निबर हरभरा खाऊन ही पारावर बसून चर्चा करतय. मोदीचं 4 महिन्याचं 2,000 आलं कर तुला? आता 4,000 जास्त आहे 2 महिन्याचं. हो का? 4 महिन्याच्या सोयाबीनचं 1.5 लाख बुडालेलं जास्त आहे. कोणतं जास्त आहे? ही शेतकऱ्याची अवस्था. कांदेवाले है क्या यहाँ पे? कांदे जिरली का नाही तर 60 रुपयाला कांदा गेला की कांद्यावर निर्यात बंदी. कांदा पुन्हा आपण उकंड्यावर फेकून दिला का नाही? 1.5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि ही म्हणते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो. बिस्लरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव 22 रुपये लिटर आहे. कशी झक मारायची शेतकऱ्यांना मला सांगा ना. आज मला आपल्याला दाखवायचंय. कुठं आहे रे फोन? आता 1 मिनिट. आपले देशाचे पंतप्रधान, त्यांचं माझं काय वाकडं नाही बरं का. त्यांचा माझा काय बांधाला बांधवी नाही आणि त्यांनी बी माझा टोकारला नाही, मी बी त्यांचा टोकारलेला नाही. पण जे आपल्याला बोललं होतं ते आपण दाखवणार. काय म्हणले होते बघा. मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. कशी झक मारायची? काय म्हणलं ऐकलं का नाही? आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं की पहिल्याच मिटिंगीत पहिलंच काम कोणचं करू? कर्जमाफी. झाली का? मग किती लाभाड बोलते तू? नंबर 2, भाई और बहनों, महंगाई कम हुई की नहीं हुई? म्हणा हुई. सांगतो की 2014ला 700 रुपये नांगरणाचा भाव होता. आता किती रुपयांना नांगरतो? 2,022.
2014ला DAPचं पोत 450ला भेटायचं. आता कितीनं घेता हो? 1600. सिमेंटाचं पोत 2014ला 195 रुपयाला होतं. आता कितीनं घेता हो? 400. 60 रुपयाचं डिझेल आता 97 रुपयानं घेता. 70 रुपयाचं पेट्रोल आता 105 रुपयानं घेता. मला सांगा 400 रुपयाचं सिलेंडर 1200. मला तुम्हाला विचारायचंय, तिकडं सावलीत त्याला विचारायचंय, तुमचा आठवड्याचा बाजार 2014ला जर 100 रुपयात होत होता तर आता ती बाजार किती रुपयात लागतील? 500च्या आत होतंय का? 500च्या. ही परिस्थिती आहे. आणि आता आपल्या देशाचे पंतप्रधान सिलेंडरच्या बाबतीत काय बोलतात ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेणार ना? सांगू का? प्रकार से महंगाई बढ़ती तो गरीब क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. ही मोदी साहेब 2014चं भाषण आहे, तेव्हा कोणच नव्हती ती. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने, और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए. कशी जख मारायची. 4 रुपयाला सिलेंडर होतं तेव्हा मोदी साहेब म्हणतात की मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि पुन्हा मतदानाला जावा. आता 400चं कितीला झालंय? आता तुम्ही काय करा, शिगडीला साष्टांग दंडवत घाला आणि सिलेंडर टकोऱ्यावर घेऊनच जावा मताला. म्हणजे तुमच्या टकोऱ्यात तर घुसल काय करावं ती.